काल जी काय घोषणा केलेली आहे, वन नेशन वन इलेक्शन, हे 2029 साली एकत्र निवडणुका घेतील. जे नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाही. बर, मुंबई महानगरपालिकेसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही. जम्मू काश्मीर जसे राज्य सारख्या राज्यात 3 वर्ष निवडणुका घेऊ शकले नाही. मणिपूरला जे सरकार पळून जात आहे, त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा, हे जरा आश्चर्यकारक आहे. लोकशाहीला, हिंदुस्थान हा एक मोठा देश आहे, महान देश आहे, प्रचंड लोकसंख्या आहे, अनेक राज्य आहेत, त्या राज्यामध्ये विविधता आहे, भाषा आणि प्रांत वेगळे आहेत, संस्कृती वेगळी आहे, हवामान प्रत्येक राज्यातलं बदलत असतं. घटनाकारांनी, हिंदुस्थानच्या संविधानकारांनी, आम्ही जे म्हणतो ना संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, एकत्र घ्यायचे आहेत. कारण ईव्हीएम मध्ये किंवा यंत्रणेमुळे एकाच वेळेला निवडणुका जिंकायच्या, एकदाच ईव्हीएम फिट करून टाकायचे. दुसरा असा आहे की आधी महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र, राज्यांच्या निवडणुका घेऊन दाखवा एकत्र. वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाही विरोधी आहे. भविष्यामध्ये कदाचित नो इलेक्शन हा त्यांचा नारा असेल, त्याची सुरुवात आहे. आज वन नेशन वन इलेक्शन, भविष्यात हा देशच राहणार नाही. नो इलेक्शन नो नेशन हे सुद्धा हे करू शकतात, त्याची तयारी आहे. आम्ही सगळे इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून याच्यावरती चर्चा करू. जेव्हा संसदेमध्ये हा प्रस्ताव येईल, तो विधेयक येईल, त्याच्या आधी आम्हाला चर्चा करावी लागेल. पण भारतीय जनता पक्षाचं प्रत्येक पाऊल हे संविधानाला आव्हान देणार आहे. घटनाकाराने, संविधानाच्या निर्मात्यांनी ज्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, त्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या होत्या. आणि मोदी त्या संविधानावरच हल्ला करताना दिसत आहेत. राऊतसाहेब, वन नेशन वन इलेक्शनच्या घोषणेमागे किंवा या संकल्पनेमागे देशात ज्या वारंवार निवडणुका होतात आणि त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात, तर एकत्रित निवडणूक घेतल्यास हा खर्च कमी होऊ शकेल. मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं. मोदी यांना हे अर्थशास्त्र